मुंबईमध्ये घर बघताय एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये। तर आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलोय। हा खास फक्त प्रॉपर्टी रिगार्डिंग ब्लॉग आहे। त्या प्राइसिंग आणि लोकेशन साठी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आणि प्राइस एकदम स्वस्त प्राइस असणार आहे। मी गॅरंटी देतो तुम्हाला खूप आवडणार आहे ही प्राइस। फक्त 1% भरा आणि आपल्या घराचं स्वतःचा मालक व्हा। अगर आपके पास 1% डाउन पेमेंट है तो रेस्ट 99% हम लोन करवा के भी आपका घर करवा सकते हैं। 1% डाउन पेमेंट, 99% लोन। यस। ये मेरा 2 BHK का फर्निश फ्लैट है। देख सकते हो लिविंग एरिया। किचन में हमने 2 प्लेटफॉर्म्स दिए हैं, एक सर्विस प्लेटफॉर्म है एंड एक फ्रंट प्लेटफॉर्म है। वॉशिंग मशीन के लिए हमने ड्राई एरिया दिया है। कॉमन बेडरूम भी आप देख सकते हो, काफी स्पेशियस है। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या लाडक्या भाऊजी चॅनलवर, ज्याचं एकुलतं एक नाव आहे ब्लॉगर भाऊ। व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राइसिंग, लोकेशन वगैरे सर्व एकदम डिटेलमध्ये सांगण्यात येणार आहे। या ब्लॉगची सुरुवात करूया बाप्पांचा आशीर्वाद घेऊन। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, प्रॉपर्टी दाखवायच्या आधी मी तुम्हाला प्रॉपर्टीच्या आजूबाजूचं लोकेशन दाखवतो। यांचं सेल्स ऑफिस आहे। बाजूलाच तुमचा हा मोठा सर्वात मोठा टॉवर आहे। टॉवरच्या खालीच तुम्हाला बँक दिसते, बँक भेटणार आहे। इथे समोरच तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन ऑफिस पण खुलणार आहे लवकरच। इथे बघू शकता माझ्या या साईडला रिसॉर्ट आहे, आनंद सागर रिसॉर्ट। आणि 2 मिनिटं पुढे वॉकिंग चालत गेला तर डीमार्ट देखील आहे। आणि या साईडला चालत गेला तर तुम्हाला आर मार्ट, जो पटेल मार्ट बोलतो ते आहे। इथे तुम्हाला कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल बोथ अवेलेबल आहे। या आपण थेट ऑफिसमध्ये जाऊ। आपण मॅडमला भेटूया, जे आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट टूर करणार आहेत। नमस्कार मैडम। नमस्कार सर, वेरी गुड इवनिंग। माई सेल्फ इशिका चौबे। सो आइए सर, आज मैं आपके और आपके ऑडियंस को हमारे प्रोजेक्ट का टूर करवाऊंगी। तर या मित्रांनो, इशिका मॅडम आहेत, आपल्याला पूर्ण टूर करणार आहेत या प्रोजेक्टचं। पहिला फ्लॅट बघायच्या आधी आपण पूर्ण प्लॅन बघून घेऊ। मैडम थोड़ा आमच्या कस्टमरला, व्यूअर्सला प्लान समझून सांगा ना। यस सर, सो प्लान्स स्टार्ट करने से पहले मैं मेरी कंपनी का इंट्रोडक्शन दूंगी। विश्वजीत एम्पायर हमारे प्रोजेक्ट का नाम है और ये आता है जीबी के ग्रुप गुलाबराव बाबूराव करंजुले सर के अंडर। अभी हमारे रनिंग कम से कम 10 से 12 प्रोजेक्ट्स ऑनगोइंग चालू है अंबरनाथ, बदलापुर एंड कल्याण लोकेशन में। बिसाइड दिस हमने 33 ईयर से यही फील्ड में हमारा समय ऊपर गुजारा है। उसके साथ साथ हमारे अभी 40 अबाव प्रोजेक्ट्स जो है वो अलग अलग लोकेशन में कंप्लीट होके सोल्ड आउट हो गए हैं। 5000 पीपल्स हैप्पीली दे आर रिसाइडिंग देयर। बात करूं मैं इस प्रोजेक्ट की, तो ये हमारा अभी ऑनगोइंग प्रोजेक्ट है विश्वजीत एम्पायर नाम का, जो कि काफ़ी वेल डेवलप्ड लोकेशन में लोकेटेड है। विश्वजीत एम्पायर इन अंबरनाथ पाले लोकेशन। ये अंबरनाथ का एक्चुअली पाले लोकेशन हार्ट माना जाता है। अगर आप प्रीवियस 5 ईयर्स बैक देखेंगे तो ये एक फास्टेस्ट ग्रोइंग सबर्ब में आता है। प्रोजेक्ट की बात करूँ तो हमने प्रोजेक्ट जो है एक 1.5 एकड़ के लैंड पार्सल में कंस्ट्रक्ट किया है, जिसमें हमने 2 टॉवर्स बनाए हैं। बिल्डिंग नंबर 1 एम्पायर एनेक्स है, जो कि स्टिल प्लस 14 स्टोरी का है, एंड बिल्डिंग नंबर 2 एम्पायर है, जो कि स्टिल प्लस 14 स्टोरी का है। बिसाइड दिस हमने गेट्स दिए हैं 3, फर्स्ट गेट, सेकंड गेट एंड थर्ड गेट। ये तीनों गेट के अंदर हमारी ये 2 टॉवर्स कंस्ट्रक्टेड है। ये तीनों गेट से आप इन आउट कर सकते हो। बिल्डिंग नंबर 1 एम्पायर एनेक्स का जो पोजीशन डेट है वो हमारी ओसी रिसीव प्रोजेक्ट है, मतलब नेक्स्ट मंथ में हम इसका पोजीशन प्रोवाइड कर रहे हैं। एंड बिल्डिंग नंबर 2 एम्पायर भी हम नियर इन पोजीशन में ही कंसिडर करेंगे। इसका पोजीशन जो है नेक्स्ट 5 to 6 मंथ में हम देने वाले हैं। तर 1 मिनिट मी तुम्हाला पॉज केला। मॅडमचं थोडक्यात बोलणं हे होतं, इशिका मॅडम बरोबर आहे ना? मी सांगतो ते कुठे चुकत असेल ते मला सांगा। हो। मॅडमचं बोलणं असं होतं की हे जे बिल्डर आहेत हे खूप नामांकित बिल्डर आहेत। आज जर तुम्ही बघायला गेलात ना, अंबरनाथ बदलापूर हे गावठाण एरिया पडत होता पहिला। आज या 5 वर्षामध्ये अंबरनाथ बदलापूर एवढा मोठा झालेला आहे, डेव्हलप एरिया झालेला आहे की आज तुम्ही बाहेरचे रोड बघू शकता। मगाशी मी दाखवले, आताही बघा, एकदम झकास एकदम रोड झालेले आहेत। सर्व्हिस सुविधा आहे पाण्याची, रिक्षाची। आणि आजूबाजूला तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला डीमार्ट, रिसॉर्ट प्लस स्टेशन देखील जवळ आहे। आपल्या समोर रजिस्ट्रेशन ऑफिस खुलतोय आता, बँक जवळ आहे, कमर्शियल जे ग्रोसरी पाहिजे आपल्याला सर्व जवळ दिलेलं आहे। मॅडमचं बोलणं थोडक्यात एवढंच आहे की हे जे बिल्डर आहेत त्यांनी 30 प्लस जास्त बिल्डिंग बनवलेले आहे अंबरनाथ बदलापूरमध्ये। आणि 5000 प्लस फॅमिलीला घर दिलेलं आहे, त्यांचं स्वप्नाचं घर त्यांना डिलिव्हर केलेलं आहे। बरोबर मॅडम? राईट। आता आमच्या व्ह्यूअरला सॅम्पल फ्लॅट शो करा तुम्ही एकदा। मित्रांनो, तुम्हाला एक दाखवायचं राहिलं, यांच्याकडे एक ऑफर चालू आहे, बघू शकता तुम्ही समोर बॅनर वगैरे लागलेले आहेत। फक्त 1% भरा आणि आपल्या घराचं स्वतःचा मालक व्हा। यासोबतच तुम्हाला इथे त्यांची पिकअप अँड ड्रॉपसाठी गाडी देखील अवेलेबल आहे। तुम्हाला जे यायचं असेल या साईडवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता। नंबर स्क्रीनवर दिसत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे। या आपण आता फ्लॅट बघूया। आपण जसं बघू शकतो
आपण आता मॅडम आहे समोर उभ्या. मॅडम नमस्कार. नमस्कार. हा त्यांचा एंट्रन्स आहे. मॅडम आता आपल्याला गाईड करतील पूर्ण. मी कमी बोलेल, मॅडम जास्त बोलतील. सो बेसिकली हमारे 3 गेट्स है. फर्स्ट गेट ये मिडिल में सेकंड मेन गेट है जहाँ से आप इन आउट करोगे एंड लास्ट में थर्ड गेट है. तो तीनों गेट भी आप ये दोनों बिल्डिंग्स को यूज कर सकते हो इन आउट के लिए. सो बिल्डिंग नंबर 1 हमने जैसे कि बताया 2 बिल्डिंग्स हमने कंस्ट्रक्ट किए हैं. बिल्डिंग नंबर 1 एम्पायर एनेक्स नियर इन पोजीशन. बिल्डिंग नंबर 2 एम्पायर पोजीशन इन 5 to 6 months. अच्छा, म्हणजे एनेक्स आहे हा. ये एनेक्स है राइट. कधी पोझिशन आहे याचं? विद इन अ मंथ. विदिन अ मंथ, म्हणजे 1-2 महिन्यामध्ये पोझिशन आहे, राईट. हा कोणता? एम्पायर 5 to 6 month में पोजीशन मिल जाएगा. 5 ते 6 महिने म्हणजे 2025च्या मिडल पर्यंत तुम्हाला पोझिशन भेटेल. यस राइट. मिडिल का जो एरिया है दोनों बिल्डिंग्स के बीच का, यहाँ पे हमने वेलकम गार्डन दिया हुआ है. बिसाइड दैट हमने एक बहुत ही प्यारा सा 16x16 का गणपति जी का टेम्पल भी दिया है. और ऐसा नहीं कि वेलकम गार्डन ही है, हमने 2 गार्डन्स दिए हैं. एक वेलकम गार्डन है एंड ये बिल्डिंग जो है यू शेप में है. सो इसमें हमने मिडिल का जो स्पेस है उसमें लैंडस्केप गार्डन दिया हुआ है. अच्छा, ठीक है. सो आइए बढ़ते हैं, हम एक सैंपल फ्लैट देख लेते हैं एंड एक फर्निश फ्लॅट भी 2 BHK का. आता थोडंसं हे जे बघू शकता तुम्ही, कन्स्ट्रक्शन खूप जोरात चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट पोझिशनची वेळ आलेली आहे, म्हणून हे इग्नोर करा. हे तर काम चालूच असतं. कन्स्ट्रक्शन चालू आहे, रिअल इस्टेट आहे, तुम्हाला माहितीच असेल. या आपण डायरेक्टली फ्लॅटवर जाऊ. तो ये एंट्रेंस लॉबी है. ऐसे एक बिल्डिंग में आपको टोटल 2 एंट्रेंस लॉबी प्रोवाइड होगा. एक यहाँ पे है एज इट इज, इतना ही बड़ा लॉबी बाजू में कंस्ट्रक्ट हो रहा है. तो एक बिल्डिंग के लिए आपको 2 लॉबीज है. यहाँ पे आपका नेम प्लेट होगा. ये वेटिंग सोफा है. यहाँ पे 24/7 सिक्योरिटी गार्ड्स होंगे. लिफ्ट अपनी शिंडलर की है, मतलब 8 to 9 पीपल की एक लिफ्ट में कैपेसिटी है. ऐसे ही पर फ्लोर आपको 4 लिफ्ट्स एंड 2 स्टेयरकेस प्रोवाइड होंगे. मला एक ऐशिका मॅडम एक विचारायचं होतं. हो. ऍक्च्युली ह्या तुम्ही 2 लिफ्ट दिसतात मला इथे. Right. 2 लिफ्ट देणार आहात तुम्ही. 2 लिफ्ट्स इस लॉबी में है एंड जैसे कि मैंने बताया एक और लॉबी हम प्रोवाइड कर रहे हैं, तो वहाँ पे भी 2 लिफ्ट्स होंगे. तो टोटल 4 लिफ्ट्स है. अच्छा, म्हणजे जी. बघा मित्रांनो, टोटल 4 लिफ्ट आहेत तुम्हाला. इथे तुमचे जे सिक्युरिटी पर्सन असणार आहेत ते इथे बसतील. तुम्हाला सिक्युरिटी बघू शकता. पहिला सिक्युरिटी सोडा, पहिले एंट्रन्स बघू आपण परत. विचार करा, तुम्ही इथून आला किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा रिलेटिव्ह कोण येत असेल, इथून आत आला. वेटिंग करण्यासाठी सोफा सेट आहे. एंट्रन्स बघू शकता, किती एकदम झकास जबरदस्त एंट्रन्स आहे. बघूनच मन खुश होत आहे, बरोबर की नाही? बरोबर. मित्र, तुमचं पण मन खुश होत असेल ना, तर कमेंट मध्ये सांगा एकदम झकास प्रॉपर्टी आहे. काय बोलणार? एकदम झकास प्रॉपर्टी आहे. इशिका मॅडम, चला आपण फ्लॅट बघून घेऊया. सो आई नो आप लोग बहुत ईगरली वेट कर रहे हो प्राइस रिलेटेड, कि प्राइस क्या है, प्राइस क्या है. उस पर तो हम डिस्कस करेंगे ही. बिल्कुल फ्लैट ले रहे हो तो प्राइस पे डिस्कशन तो बनता ही है. बट पहले हम फ्लैट देख लेते हैं. फ्लैट क्या है पहले वो भी तो पसंद आना चाहिए. मॅडमचं बोलणं असं आहे, त्यांनाही माहिती आहे, त्यांनाही समजलंय की खूप वेट करत आहात प्राइसिंगसाठी. तर प्राइसिंग तुम्हाला नक्कीच मॅडम सांगणार आहेत. या पहिला फ्लॅट बघूया. पहिला घर तर बघा. घर आवडत असेल तर प्राइस सांगून मजा आहे. आणि प्राइस एकदम स्वस्त प्राइस असणार आहे. मी गॅरंटी देतो तुम्हाला खूप आवडणार आहे जी प्राइस. आणि फ्लॅट तर नक्कीच आवडेल. या मॅडम, आता आमच्या व्ह्यूअर्सला पहिला फ्लॅट पूर्ण टूर करा. सो बेसिकली ये मेरा 2 BHK का फर्निश फ्लैट है. इसका कारपेट 796 है एंड बिल्टअप है 1224 का. आप देख सकते हो लिविंग एरिया 14/15 का लिविंग एरिया है. प्लस आपको एक 5 फीट की अलग से बैल्कनी प्रोवाइड हो रही है. लिविंग एरिया में एल शेप का सोफा, टेबल, आपका टीवी एरिया, डाइनिंग एरिया, सारी चीजें एकदम इजीली मैनेज हो जा रही है एंड ऐसे कुछ कंजेस्टेड भी नहीं लग रहा है. बढ़ते हैं किचन की तरफ. किचन में हमने 2 प्लेटफॉर्म्स दिए हैं. एक सर्विस प्लेटफॉर्म है एंड एक फ्रंट प्लेटफॉर्म है. डिसाइड दैट किचन जो है एकदम वॉशेबल है. हमने फ्रंट एंड बैक पूरी टाइलिंग करके दी है. और वॉशिंग मशीन के लिए हमने ड्राई एरिया दिया है 5 फीट का, एज यू कैन सी. सो बढ़ते हैं कॉमन बेडरूम की तरफ. कॉमन बेडरूम, आइए. कॉमन बेडरूम भी आप देख सकते हो काफी स्पेशियस है. इसमें आपका बेड एरिया प्लस साइड एरिया प्लस आपका वॉर्डरोब एरिया, ड्रेसिंग एरिया, सारी चीजें मैनेज हो जाती है. एंड इसके साथ हमने यही कॉमन बेडरूम में आपको एक 5 फीट्स की एल शेप के बैल्कनीज भी प्रोवाइड किए हुए हैं. आप फ्लैट की हाइट भी देख लीजिए. बरोबर मॅडम, बरोबर. ऍक्च्युली बाल्कनी आम्ही आता दाखवू नाही शकत आहे. तिथे थोडंफार काम चालू आहे. तुम्ही समजू शकता की कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून ते काम आम्ही दाखवू नाही शकत तुम्हाला. तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही ते व्हिजिट करून प्रॉपर बाल्कनी बघू शकता. बरोबर ना मॅडम? बराबर. कंटिन्यू करा मॅडम, चालेल. सो ये हमारा कॉमन बेडरूम है. कॉमन टॉयलेट वॉशरूम आप देख सकते हो. एक इंडियन प्रोवाइड होगा, एक वेस्टर्न है. अभी ये फर्निश फ्लैट है इसलिए हम लोगों को दोनों भी वेस्टर्न देना पड़ा है. ये हमारा मास्टर बेडरूम है.
एज यू कैन सी ये भी काफ़ी स्पेशियस है। इवन मास्टर बेडरूम में भी हमने 5 फीट की एक काफ़ी अच्छी बालकनी प्रोवाइड की है। हा हे 5 by आपण दाखवू 11 शकतो आपण. हे बघा इथे कसं काम झालेलं आहे ऑलरेडी, थोडंफार दिसेल तुम्हाला. एकदम मस्त. आपण बाहेरचा व्ह्यू एकदा बघू कसं वाटतंय. याच्या खालीच आपलं ऑफिस आहे. हे एंट्रन्स आहे. मगाशी आपण इथं उभं राहून व्हिडिओ शूट करत होतो. इथून आपण असं आत आलो. हे आपला टेरेस आहे. हे आपला फ्लॅट आहे. मित्रांनो नाद नाही या फ्लॅटचा. लवकर या, लवकर बुकिंग टाका, लवकर फ्लॅट आपल्या ताब्यात करा, आपला मालकीचा हा फ्लॅट करा. ज्या गोष्टीचा मगापासून तुम्ही इंतजार इंतजार को मराठी में क्या बोलते हैं? वाट. अरे वा, मॅडमला मराठी चांगलीच येते. तर ठीक आहे, मगापासून ज्या गोष्टी तुम्ही वाट बघत होता तर या आपण ती डिस्कस करू मॅडम सोबत. मॅडम आमच्या व्ह्युअर्सला प्राइसिंग, एरिया ओके. आणि अजून एक मस्त ऑफर ती श्योर डिस्कस करू आपण. या श्योर. आमच्या व्ह्युअर्सला डिटेल सांगा. सो बेसिकली मैं स्टार्ट करूंगी ऑफर्स से, जो अभी हमारे रनिंग ऑफर्स हैं. रनिंग ऑफर्स में हमारे पास 3 से 4 ऑफर्स हैं. जो आपके फ़ायदे का ऑफर है मैं उस पर बात करती हूँ, लोन रिगार्डिंग. सो हमारे पास सर कैसा है, मतलब काफ़ी सारे स्कीम्स हैं लोन रिगार्डिंग. फर्स्ट स्कीम मैं ये बोलूँगी कि अगर आपके पास 99 हमारे पास 99% की भी फंडिंग्स होती है. अगर आपके पास 1% डाउन पेमेंट है तो रेस्ट 99% हम लोन करवा के भी आपका घर करवा सकते हैं. अगर आपके पास 5% डाउन पेमेंट है, फॉर एग्जांपल अगर आपके पास 1 to 1.5 लाख तक का भी डाउन पेमेंट है तो आप हमारे यहाँ पे घर ले सकते हो. मॅडमच्याकडे खूप काही ऑफर आहेत. जसं लोनसाठी, जर आजकाल माणूस जो घर घेतो लोनवर घेतो मॅक्झिमम, तर आपल्याला मॅक्झिमम जी ऑफर दिलेली आहे मॅडमने 1% डाऊन पेमेंट, 99% लोन. लोन. येस. त्यासाठी काय क्रायटेरिया असतो एलिजिबिलिटीचा, जे तुम्ही इथं आलात किंवा यांना कॉन्टॅक्ट केला तरी ते तुम्हाला गाईड करतील. तर तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त असेल, लाईक 5%, 10%, तर तुमचा तिथं जो टेन्युअर असतो लोनचा तो कमी पडतो, इंटरेस्ट कमी पडतो. एग्जैक्टली. आणि ही जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर रेरा ऑथोराइज्ड आहे. रेरा ऑथोराइज्ड, Right, रेरा madam? नंबर, सारी चीजें आपको सर डिटेल हां, में share त्याच्यामुळे तुम्हाला रेरामध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला इथे जो लोनचा इंटरेस्ट, जो पर्सेंटेज आपण बोलतो, जसे बाहेर गेलात तर तुम्हाला 12%, 14%, 16% असं लागतो. पण रेरामध्ये आलात तर तुम्हाला 8 पॉईंट समथिंग, म्हणजे मोठा मोठा पकडा 8.5% पासून तुम्हाला इंटरेस्ट सुरू होतो. राइट. तर मॅडम कंटिन्यू करते पुढे. अब ब्लॉगर भाऊ सर की तरफ से आइए, जो भी है एक बार विजिट करिए, हमारी प्रॉपर्टी को देखिए, पसंद करिए. उसके बाद हम ऑफर्स पे बात करेंगे. रही बात प्राइसिंग की, तो प्राइसिंग हमारे पास 25 लाख ऑनवर्ड्स 1 BHK स्टार्ट होता है. 400 प्लस कारपेट आपको प्रोवाइड हो रहा है. एंड उसके साथ साथ हमने 2 BHK कॉन्फ़िगरेशंस भी रखे हैं. 2 BHK स्टार्ट होता है 45 लाख ऑनवर्ड्स. उसमें हमने काफ़ी वेरिएंट्स दिए हैं कारपेट में. जैसा आप कारपेट लेंगे वैसे प्राइसिंग में फ्लक्चुएशन होगा. म्हणजे मॅडमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की 1 BHK 25 लाखापासून सुरुवात होते. राइट. त्याच्यामध्ये मल्टिपल कार्पेट तुम्हाला दिलेले आहेत. एग्जैक्ट. कार्पेट आणि बिल्डअप हे काय असतं मॅडम? कारपेट मतलब ये होता है ना सर कि आपका जो अंदर का एरिया है, जो आपका यूजेबल एरिया है, उसे हम कारपेट बोलते हैं. एक्चुअल में ऐसे देखने गए तो 4 टाइप के एरियाज होते हैं. रेरा कारपेट है, बिल्टअप है, एक सुपर बिल्टअप होता है. तो वो डीप नॉलेज आप एक बार मेरे साइट पे आइए, हम उस पर डिस्कस करेंगे. बेसिक जो है कारपेट मतलब आपका इंटरनल एरिया, बिल्टअप जो होता है वो आपका ओवरऑल एरिया. ओवरऑल एरिया में आपका इंटरनल वॉल आ गया, पैसेज एरिया आ गया, सारी चीज़ें आ गई. तर तुम्हाला बिल्टअप हे एवढं काय, मी सुद्धा कन्फ्यूज झालो ऐकून. ठीक आहे, आता ज्यांना नसेल माहीत त्यांना थोडंसं नॉलेज भेटलं असेल. जास्त माहितीसाठी तुम्ही कॉल करा किंवा व्हिजिट करा. मॅडमचं म्हणणं असं होतं की 1 BHK आपल्याला आहे, मल्टिपल कार्पेट एरिया आहे, Yes. 2 BHK पण आहे, मल्टिपल कार्पेट एरिया आहे. प्राइसिंग म्हणायला गेलं तर 1 BHK 25 लाखापासून सुरू आहे आणि 2 BHK कितीपासून? 45 लाख. 45 म्हणजे 45 लाखापासून सुरू आहे. जसं तुम्ही कार्पेट घ्याल तसं तुम्हाला प्राइस व्हॅरी करेल. तर या मित्रांनो, आपली एक ऑफर सांगायची होती तुम्हाला. मॅडमनी ती ऑफर सांगितली नाही, मॅडमने राहिली ती मीच सांगतो तुम्हाला. ऑफर अशी आहे, जर तुम्ही आमच्याकडून लाईक हा व्हिडिओ बघून तुम्ही जर मॅडमकडे येत असाल, JBK एम्पायरमध्ये अंबरनाथमध्ये हा लोकेटेड आहे.
मॅडम एकदा लोकेशन सांगा ना आपल्या प्रोजेक्टचे. लोकेशन सर, मैं लोकेशन पे थोड़ा 2 मिनट का टाइम लूंगी आपका। लोकेशन ऐसा है कि यहाँ से 4 स्टेशन कनेक्टेड है, अंबरनाथ, बदलापुर, उल्लासनगर और कल्याण। बट अगर आप नियरेस्ट स्टेशन देखेंगे तो अंबरनाथ और उल्लासनगर है। अंबरनाथ एक जस्ट 2.5 मिनट ट्रैवल डिस्टेंस पे है, जिसमें आपको 20 रुपीज के शेयरिंग ऑटो से आप यहाँ से वहाँ ट्रैवल कर सकते हो। डी मार्ट, सी मार्ट, स्कूल, कॉलेज, रेस्टोरेंट, सारी चीजें एकदम वॉकिंग डिस्टेंस पे है। मतलब लेडीज के लिए फायदा है। जो लेडीज ऐसा सोचे कि नहीं मेरे हस्बैंड आए फिर मैं उनका लाइक जो भी है इंटरनल स्टफ्स लेने जाऊँ, तो ऐसा भी नहीं है, आप खुद भी जा सकते हो, इतना वॉकिंग डिस्टेंस पे है। हमारे प्रोजेक्ट के नीचे ही HDFC बैंक है। इनफैक्ट हमारे डेवलपर ने अभी जिस ऑफिस में हम बैठे हैं ये SBI को दे दिया हुआ है, तो यहाँ पे अरे वाह। SBI बैंक आ रहा है। बाकी तो सर ने आपको बताया ही, रजिस्ट्रेशन ऑफिस है, आनंद सागर रिसोर्ट है, सारी फैसिलिटीज आपको नियर बाय मिल रही है। कनेक्टिविटी बेस्ट है, अंबरनाथ का हार्ट है पाले लोकेशन। बस इतना ही बोलूंगी। लोकेशन आहे पालेगाव, अंबरनाथ ईस्ट मध्ये. तुम्ही जसे मॅडम बोलले 4 स्टेशन लागतात, कल्याण, उल्हासनगर, नंतर बदलापूर, अंबरनाथ। अंबरनाथ आणि बदलापूर. तर 4 स्टेशन पासून तुम्ही कशी येऊ शकता. जर यायचं तुम्हाला झालं, या प्रोजेक्टला व्हिजिट द्यायचं झालं, कॉन्टॅक्ट करा, कॉल करा मॅडमला आणि तुम्हाला गाडी घ्यायला येईल. पिकअप ॲन्ड ड्रॉप जशी मगाशी गाडी दाखवली, गाडी स्वतः स्टेशन पासून येईल घ्यायला, इथं ऑफिसमध्ये सोडेल आणि ऑफिस नंतर तुम्हाला परत स्टेशनपर्यंत सोडेल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. राईट. अगर आप अंबरनाथ, कल्याण, उल्लासनगर, बदलापुर के रेजिडेंट्स हो तो होम पिकअप भी हम देते हैं। तर बघा मित्रांनो, ही खासियत असते. खासियतला आपण मराठीमध्ये बोलू शकतो, काय बोलू शकतो? ठीक आहे, मला माहित नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर बोलतात ना, जर तुम्ही चांगल्या बिल्डरकडून घर घेत असाल तर ही तुम्हाला खूप सारी फॅसिलिटी मिळते. प्राइसिंग पण चांगली आहे, 25 लाखापासून सुरू आहे. थोडंफार कमी होईल, तुम्ही आपलं नाव घ्या, ब्लॉगर भाऊ थ्रू आलोय, खरंच नक्कीच कमी होईल. बरोबर. हां. तर हा व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि साईडला व्हिजिट द्या. असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी आम्हाला कमेंट सांगा, मग आम्ही असेच प्रॉपर्टी रिगार्डिंग व्हिडिओ परत टाकू. थँक्यू मॅडम. थैंक यू सर, थैंक यू।